आताच आपण शब्दांच्या चार जाती शिकलो. एकूण जाती किती आहे? 8. त्यापैकी आपल्याला किती जाती शिकायच्या आहे? 4. पहिली जात कोणती आहे? नाम म्हणजे नाव. याला इंग्लिश मध्ये म्हणतात नाउन. काय म्हणतात? नाउन. नाउन. नाउन म्हणजे मराठीमध्ये नाम. काय म्हणतात? नाउन. नाउन. ठीक आहे. दुसरी जात कोणती आहे? विशेषण. सर्वनाम. सर्वनामाला म्हणतात प्रोनाउन. तिसरी जात कोणती आहे? वाचा. विशेषण. विशेषण म्हणतात ऍडजेक्टिव्ह. आणि चौथी जात कोणती आहे? क्रियापद. क्रियापदला इंग्लिश मध्ये म्हणतात वर्ब. काय म्हणतात? वर्ब. बघा, नाम. नाम म्हणजे नाउन. NOUN. नाउन म्हणजे नाम. दुसरा आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. प्रोनाउन म्हणजे तिसरा आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे आणि शेवटची जात आहे क्रियापद म्हणजे वर्ब. क्रिया दर्शवणारा शब्द. क्रिया दर्शवणारा शब्द. या झाल्या. हेच आपण इंग्लिश मध्ये इथे ट्रान्सलेट केलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेस आपण दोन्ही भाषेतल्या शब्दांच्या जाती शिकणार आहोत. शिकलो नाही. दिस इज ओनली द इंट्रोडक्शन. फक्त ओळख झालेली आहे. त्यानंतर आपण सेपरेटली एक वेगळा लेसन नामचा घेणार आहे. नाम म्हणजे काय? सेपरेट पिरियड. सर्वनाम म्हणजे काय? याचा एक वेगळा आपण पिरियड घेणार आहोत. या चारही ज्या जाती आहेत त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. स्पीच म्हणजे बोलणे. बोलताना काय वापरतो आपण? तोंडाने बोलतो. पण बोलण्यासाठी काय वापरतो? शब्द. बोलण्यासाठी काय वापरतो? शब्द. आणि त्या शब्दांनाच म्हणतात स्पीच. बोलणे. बोलण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांचे हे 4 प्रकार आहेत. पार्ट्स ऑफ बॉडी असते की नाही, तसेच पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा असते. ठीक आहे, समजलं? चला डन. आता छान.